स्टेशन सुरू आहे. आम्हाला कोण सोडतोय स्टँडवर? हे पाला ना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे पहा आम्ही मस्तपैकी सकाळी आवरून 9च्या दरम्यान मोठ्या देवीसाठी निघालो होतो. पहा मोठ्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही बसने जाणार होतो. त्यामुळे माझे दोन्ही भाऊ आम्हाला स्टँडवर सोडायला आले होते. पहा आणि हे आमच्या तिकडचं मस्तपैकी गणपतीचं मंदिर. दोन्ही भावांचा विषय चालू होता की एक तर ते म्हणत होते उन्हाचं जाऊच नका, पण आम्हाला जायचं देवीच्या दर्शनासाठी. त्यामुळे आम्ही 9च्या दरम्यान देवीच्या दर्शनासाठी निघालो आणि मग आम्हाला स्टँडवर सोडलं. पहा आणि स्टँडवर गेल्या गेल्या लगेच गाडी सुरूच होती, म्हणजे गाडी लागलेलीच होती. आम्ही मस्तपैकी बसमध्ये बसलो. पहा पोरांना काय आणलं नव्हतं उन्हासाठी. दरवेळेस आम्ही यायला जातो मोठ्या देवीला, म्हटलं ह्या वर्षी तरी का खाडा करायचा. त्यामुळे आम्ही मस्तपैकी बसमध्ये मोठ्या देवीसाठी जाण्यासाठी निघालो. 10च्या दरम्यान आम्ही बस स्टँडवर पोहोचलो. पहा पातळीच्या. त्यानंतर आम्ही मस्तपैकी वडापाव घेतला होता नाश्त्यासाठी. म्हटलं तिथं जाऊ सर्व उशीर होईल, गाडी यायला टाईम होता. त्यामुळे आम्ही अगोदर वडापाव वगैरे मस्त खाऊन घेतला. 11च्या दरम्यान पहा मोठ्या देवी ट्रस्टची गाडी येते. पहा गडावरून दररोज 2-3 चक्र असतात पहा पातळीमध्ये तिच्या. कारण आम्ही भरपूर गर्दी होती त्या गाडीमध्ये, कारण की बरेच लोक वाट पाहत होते त्या गाडीची. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि मोठ्या देवीला तिथून काय पातळीपासून मोठ्या देवी खूप जवळ आहे म्हणून लगेच मोठ्या देवीला लगेच पोहोचलो आम्ही. आणि हे पहा मोठ्या देवीच्या गडावर जाण्यासाठीचा रस्ता. किती निसर्गरम्य वातावरण होतं. पहा त्यानंतर आम्ही 12:15च्या दरम्यान मोठ्या देवीला पोहोचलो. तेव्हा आरती सुरू होती. पहा त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो. आरतीसाठी बाहेरच बसलो. आणि पहा माणसं कसे म्हणजे जुगाड करत होते पहा चढण्यासाठी आतमध्ये. आणि उन्हाचं गरमू नये म्हणून लोकांना तर भाविकांसाठी मस्तपैकी सोय केली होती. पहा असे मस्तपैकी पैसे लावले होते पहा पाण्याचे. खरंच खूप छान आणि थंड हवा येत होती. पौर्णिमेच्या दिवशीच आम्ही मोठ्या देवीच्या गडावर गेलो होतो. पहा आणि असं वाटलं की पौर्णिमेला भरपूर गर्दी असेल, पण होती गर्दी, पण आमचं दर्शन वगैरे खरंच खूप छान झालं. तुम्ही ही व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या देवीचं दर्शन नक्की घ्या. आणि खरंच खूप छान वातावरण होतं. आणि त्या दिवशी नेमकीच आभाळ आलं होतं, त्यामुळे जास्त ऊन पण नव्हतं. आणि त्यानंतर जाण्यासाठी निघालो. पहा ट्रस्टच्या गाडीमध्येच आम्ही गेलो होतो. ज्या गर्दी वगैरे होती, पण छान आम्हाला जागा भेटली, त्यामुळं काही वाटलं नाही. दुपारी 3च्या दरम्यान आम्ही शेवगाव स्टँडवर पोहोचलो. पहा भरपूर ऊन होतं, त्यामुळे रिक्षा केली. पहा आणि रिक्षामध्ये आम्ही आमच्या घरी निघालो. कसा वाटला तुम्हाला माझा मोठ्या देवीचा ब्लॉग? आणि तेही आम्ही बसने प्रवास केला. पहा मोठ्या देवीच्या आणि ट्रस्टच्या गाडीने. असा आमचा मोठ्या देवीचा पूर्ण दिवस गेला. पहा धन्यवाद.